नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये खेळू या शब्दांशी पेज नंबर 38 पान नंबरवरील अ आ हे प्रश्न रिव्हिजनसाठी सोडवले होते. पुन्हा एक वेळा रिव्हिजन सोडवूया. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. उदाहरणार्थ गारवा. गारवा या शब्दामधील लपलेले शब्द आपल्याला या ठिकाणी गार, रवा, वार, गावा, वागा हे शब्द या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत. त्यानंतर आराखडा या शब्दात आपल्याला काही शब्द शोधायचे आहेत. आरा, खडा, राडा, नंतर आक याप्रमाणे. दुसरा शब्द आहे सुधारक. धार, रक, सुधा, सुख याप्रमाणे ही शब्दांमधून लपलेले शब्द आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत. पाठांतर करून रिव्हिजन करायचे आहे. लिहून सराव करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही परीक्षेच्या वेळेस. असे 3 अक्षरी शब्द शोधा ज्यांच्यामधले अक्षर र आहे, त्याची यादी करा. उदाहरणार्थ करंजी, चौरंग, कारंजे. मधले अक्षर आपल्याला काय पाहिजे? र वर अनुस्वार र यायला पाहिजे मधलं अक्षर. आपण या ठिकाणी शोधलेले आहे. नारंगी, परंतु, तिरंगा, कारंजी याप्रमाणे. आणखीन काही शब्द तुम्हाला या ठिकाणी शोधून ॲड करून लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न. इथपर्यंत 2 प्रश्न आपण मागील व्हिडिओत बघितले होते. पुढचा प्रश्न रिव्हिजनसाठी. ई खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा. म्हणजे काय? उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेला आहे बघा. खजूर, कामगार. पहिलं अक्षर बदलायचं आहे आपल्याला आणि याला तो अर्थ जोडला पाहिजे. असं आहे की नाही विद्यार्थ्यांना? थोडं इंटरेस्टेड आणि गमतीदार आहे. एकदम छान प्रश्न आहे बघा. पहिलं अक्षर आपल्याला बदलून टाकायचं आहे आणि कंसातील अक्षर बदलून शब्द तयार करून लिहायचा आहे. बघा, खजूर, खजूर आपण बदलला, त्या ठिकाणी म, खच्या ऐवजी म केला. मजूर आणि कामगार यांचा अर्थ एकच होतो. पुढचं बघा. पुस्तक. पुस्तकचा प बदलून म लिहिला आपण. मस्तक. डोके, मस्तक. दुसरं बघा. समता, माया. या ठिकाणी पहिलं अक्षर बदललं. प्रेम, माया. तिसरं बघा. घागर. घा शब्द काढून पहिला अक्षर सा टाकला आपण. सागर तयार झाला. सागर आणि समुद्र याचा अर्थ एकच होतो. त्यानंतर कडक. क काढून टाकला, त्या ठिकाणी सडक लिहिला. कडक, सडक. त्यानंतर बघा. गाजर. पाळीव प्राणी. गा काढून टाकला आणि त्या ठिकाणी मांजर लिहिला. बरोबर आहे. प्रवास. प्र काढून टाकला आणि नी लिहिला आपण तिथे. निवास. घर, निवास. पाळीव प्राणी कोणता आला? मांजर. रस्ता, सडक. डोके, मस्तक. माया, प्रेम. समुद्र, सागर याप्रमाणे. खूप इंटरेस्टेड प्रश्न होता विद्यार्थ्यांनो. मला देखील खूप आवडला. तुम्हाला देखील आवडेलच. या पद्धतीने लिहून पाठांतर करा आणि सोडवा. व लवकरात लवकर रिव्हिजनचे फोटो पाठवा.
हे शब्द असेच लिहा. विद्यार्थी मित्रांनो, शब्द वाचून 5 वेळा लिहायचे आहे. बघा, आपण यापूर्वी घटक चाचणीमध्ये अभ्यासलेलेच आहे. अक्षर जसेच्या तसे लिहा, वाक्य जसेच्या तसे लिहा, अशा या प्रश्न प्रकारातला हा प्रश्न आहे. म्हणून स्त्रिया हा शब्द लिहायचा किती वेळा? 5 वेळा. या ठिकाणी हे कठीण शब्द आहेत. त्या शब्दांना तुम्ही 5 वेळा लिहून सराव केल्यास तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. संस्कृत वक्ता लिहिताना फक्त पाठांतर वाचून लिहायचं आहे. संदर्भ, विद्वान, ख्याती, पराडमुख, दुःख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्त्रक, आयुष्य याप्रमाणे. त्यानंतर पुढचा आणखीन इंटरेस्टेड शब्द, अधिक छान व इंटरेस्ट घेऊन सोडवण्यासारखा प्रश्न आहे हा. खेळ खेळूया. विद्यार्थी मित्रांनो, पझल्स असता माहिती तुम्हाला पेपरमध्ये येतात. पझल्स प्रमाणे आहे. या ठिकाणी काही चौकटी दिलेल्या आहेत. त्या चौकटींमध्ये म्हणी लपलेल्या आहेत. त्या ओळखून आपल्याला लिहायच्या आहेत. बघा, एकूण 1 2 3 4 5 चौकटी आहेत. 5ही चौकटीतून आपल्याला ज्या लपलेल्या म्हणी आहेत त्या शोधायच्या आहेत आणि शोधून त्या बॉक्सच्या खाली लिहायच्या आहेत. बघा, आता मला पहिल्या बॉक्समध्ये म्हण सापडलेली आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. बघा, अति शहाणा ही म्हण या ठिकाणी सापडते आपल्याला. अति शहाणा त्याचा बैल रिकामा, आहे की नाही. त्यानंतर पुढचा बॉक्स बघूया. मला या ठिकाणी सापडलेला आहे एक ना धड भारा भर, एक ना धड भारा भर चिंध्या. एक ना एक धड भाराभर चिंध्या या ठिकाणी सापडलेला आहे. त्यानंतर बघा, आता पुढची म्हण चौकटातली, ऐकावे जनाचे करावे मनाचे. ऐकावे जनाचे करावे मनाचे याप्रमाणे. त्यानंतर पुढची चौकट बघा. चोर सोडून संन्याशाला फाशी. चोर सोडून संन्याशाला फाशी. बघा, चोर सोडून संन्याशाला फाशी. पुढचा आहे घरोघरी मातीच्या चुली.
याप्रमाणे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी बघा, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, पहिली म्हण. दुसरी म्हण होते आपली या ठिकाणी, एक ना धड भाराभर चिंध्या, ऐकावे जनाचे करावे मनाचे, चोर सोडून संन्याशाला फाशी, घरोघरी मातीच्या चुली. खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. विद्यार्थी मित्रांनो, हा परिच्छेद तुम्हाला स्वतः तयार करून लिहायचा आहे. सकाळच्या वर्णनाबद्दल आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, चौकटीत दिलेल्या उभयान्वी अव्ययांचा योग्य वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा. व्याकरणाचा भाग आहे बघा. चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा योग्य वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा. परंतु, म्हणून, वा, तरी आणि किंवा ही 5-6 उभयान्वयी अव्यय आहेत. यांचा उपयोग आपल्याला या ठिकाणी वाक्यांमध्ये करायचा आहे. एक, मंगल खंजिरी डॅश डॅश टाळ मंगल खंजिरी डॅश डॅश टाळ छान वाजवते. उत्तर, किंवा. किंवा हे उभयान्वयी अव्यय या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. दुसरं, काका आला डॅश डॅश काकी आली नाही. उत्तर, परंतु. तिसरं, कुंदाचा पाय मुरगळला डॅश डॅश शाळेत येऊ शकली नाही. उत्तर, म्हणून. चौथं बघा, मला बूट डॅश डॅश चप्पल खरेदी करायची आहे. उत्तर, आणि. पाचवं बघा, धो धो पाऊस पडत होता डॅश डॅश मुले पटांगणावर खेळत होती. उत्तर, तरी. तुझी तयारी असो डॅश डॅश नसो तुला गावी जावेच लागेल. उत्तर आहे, वा. याप्रमाणे 6 उभयान्वयी अव्यय आहेत. ती या ठिकाणी भरून लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उभयान्वयी अव्ययांचा स्पेशल व्याकरण व्हिडिओ तुम्हाला यापूर्वी शिकवलेलाच आहे. त्याचा बारकाईने अभ्यास करा व हे प्रश्न सोडवा, रिव्हिजन करा. आपण समजून घेऊया आता. हा देखील व्याकरणाचाच भाग आहे. या ठिकाणी केवळ प्रयोगी अव्यय हा व्याकरणाचा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा, काही वाक्य दिलेली आहेत व चेहऱ्यावरील भाव त्या वाक्यातून व्यक्त झालेले आहेत. या ठिकाणी काही चेहरे, त्यांचे एक्सप्रेशन म्हणजेच हावभाव या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, पहिलं, शाब्बास चांगले काम केलेस बाळा. दुसरं, अरे रे उद्गारवाचक चिन्ह फार वाईट झाले. चेहऱ्यावरील भाव बघा विद्यार्थ्यांनो. त्यानंतर बापरे उद्गारवाचक चिन्ह, केवढा मोठा साप. त्याचा चेहरा बघा, भाव, चेहऱ्यावरील हावभाव. त्यानंतर शेवटचं, आहा पिसारा फुलवलेला मोर. आहा पिसारा फुलवलेला मोर. याप्रमाणे या ठिकाणी आपल्या मनात ज्या भावना दाटून येतात त्या एखाद्या उद्गारावाटे व्यक्त होत असतात. म्हणून वरील वाक्यांमध्ये बघा, शाब्बास, अरे रे, बापरे, आहा असे हे जे काही मनातील भावना व्यक्त करण्यासाठी काही उद्गार व्यक्त झाले. शाब्बास, अरे रे, बापरे, आहा याच शब्दांना केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. या शब्दांमुळे मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त करता येतात. या शब्दांना उद्गारवाचक शब्द असेही म्हणतात. त्यानंतर पुढे बघा आता, केवळ प्रयोगी अव्यय स्वाध्यायासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. अरे रे, अबब, शी,
चूप हे शब्द आपल्याला योग्य वाक्याच्या समोर लिहायचे आहेत. चला विद्यार्थ्यांनो, रिव्हिजन करूया. डॅश डॅश काय दशा झाली त्याची. उत्तर अरे रे काय दशा झाली त्याची. आ डॅश डॅश एक अक्षरही बोलू नकोस. उत्तर चूप. ई मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. उत्तर शी मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. त्यानंतर शेवटचं आहे चौथं डॅश डॅश केवढा मोठा अजगर. उत्तर आहे अबब. याप्रमाणे आपण या ठिकाणी योग्य कंसात दिलेले योग्य केवलप्रयोगी अव्यय वापरून या ठिकाणी हे वाक्य पूर्ण केलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला युनिट टेस्टमधील शेवटचा लेसन आहे. शेवटची कविता आहे 11 लेख. रिव्हिजनसाठी बघा. ऐका वाचा म्हणा. छानपैकी एक कविता दिलेली आहे. लेख. लेख म्हणजे मुलगी. या कवितेतून आपल्याला अस्मिता जोगदंड चांदणे या कवयित्रीने लेकीबद्दलचे खूप छान असे वर्णन या कवितेतून व्यक्त केलेले आहे. लेक असली, मुलगी असली की घरात कसे वाटते, मुलगी नसली की घरात वातावरण कसे राहते, या कवितेतून आपण थोडक्यात समजून घेऊया. यापूर्वी आपण अभ्यासलेलंच आहे, पण हा रिव्हिजन व्हिडिओ आहे म्हणून एक वेळा पुन्हा सांगते. लेक तांबडं कुंदन लेक हिरवं गोंदण. म्हणजे बघा, तांबड्या रंगाचं कुंदन फूल आहे, त्याप्रमाणे मुलगी असते. हिरवे गोंदण म्हणजे गोंदलेलं, कपाळावरचं गोंदलेलं ज्याप्रमाणे सुंदर दिसतं त्याप्रमाणेच उपमा लेकीला दिलेली आहे. लेक झाडाची पालवी लेक हाडाचं चंदन. झाडावर ज्याप्रमाणे पालवी फुटल्यावर खूप छान वाटत असते, त्याप्रमाणेच लेक हाडाचं चंदन आहे. म्हणजे हाडामासाची लेक आहे. आपल्याला ज्याप्रमाणे बघा, आपले बोन्स स्ट्रॉंग होण्यासाठी बोन्समध्ये एक पदार्थ असतो चॉकलेटी रंगाचा, तर ते हाडाचं चंदन म्हणून काम करत असते. त्याप्रमाणे लेकीला देखील उपमा दिलेली आहे. लेक असता मनाची सारी काळजी मिटते. लेक असली तर मनाची जी काळजी आहे ती मिटते. लेक असता घराची रोज समई पेटते. लेक असली घरामध्ये तर रोज समई पेटते, म्हणजे दिवा रोज लागत असतो. लेक नसता घरात आस लागते उरास. जर मुलगी घरात नसली तर हृदयामध्ये चिंता काळजी लागलेली असते. वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. वेळ जी आहे ती थांबून गेलेली आहे आणि आपलं मन उदास झालेलं आहे, असं या कवितेतून अस्मिता जोगदंड चांदणे कवयित्री सांगत आहेत. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते. अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते. थोडे रागावले तर मग रुसून बसते. अशी ही मुलगी बोलकी चिमणी असते, बडबड करत असते. ज्याप्रमाणे चिवताई चिवचिव करते त्याप्रमाणे मुलगी लेक घरामध्ये बोलत असते. तिच्या बोलण्यामुळे घरात सर्व हसरे वातावरण असते. ती थोडी रागावली की मग तिला जर रागावलं तर ती रुसून बसते. सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्व जग जरी रुसलं, जग जरी वाईट झालं, तरी आपली पाकळी, मुलीला पाकळी ही उपमा दिलेली आहे, ती रुसू नये याची काळजी घेतली पाहिजे. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. म्हणजे बघा, लेकीला कळतं, निसर्गाची भाषा लेकीला कळत असते. त्याप्रमाणेच काळ्या रात्रीला जशी सकाळची आशा लागलेली असते, त्याचप्रमाणे लेकीची काळजी व आशा घरातल्या सर्वांना लागलेली
असते. अशी ही कविता सुंदरशी या ठिकाणी आपण स्पष्टीकरण बघितले. आता काही प्रश्नांची उत्तरं बघूया. एका वाक्यात लेख या प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे द्या. लेख या कवितेच्या कवयित्री कोण? उत्तर अस्मिता जोगदंड चांदणे. दुसरा प्रश्न, लेख घरात वावरते तेव्हा सगळे घर कसे असते? लेख घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे असते. 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, कवितेच्या ओळी पूर्ण करून लिहा. कवितेच्या ओळी पूर्ण करून लिहा. त्यासाठी हा प्रश्न प्रकार बघा. तुम्ही जर ही कविता पूर्ण पाठांतर केलेली असेल तर यातला कोणताही रिकामी जागेसाठी ओळ दिलेली असेल कवितेची तर तुम्हाला ती सहज लिहिता येईल. त्यासाठी काय करावे लागेल? कविता पूर्णपणे पाठांतर करायची आहे. पुढचा प्रश्न बघा. स्वाध्यायावरील प्रश्न बघूया. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न वाचत आहे मी. लेख घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? पुन्हा रिपीट करते विद्यार्थ्यांनो. लेख घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? उत्तर, लेख घरात नसताना कवयित्रीचे मन उदास होते. दुसरा प्रश्न, कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे? उत्तर, सगळे घर लेख जेव्हा बोलते तेव्हा हसरे, प्रसन्न व बोलके राहते म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी असे म्हटले आहे. तिसरं बघा, कवितेतील लेख केव्हा रुसून बसते? कवितेतील लेख केव्हा रुसून बसते? उत्तर, कवितेतील लेकीला रागवले का लेख रुसून बसते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, खालील आकृत्या पूर्ण करा. 2 आकृत्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या आकृत्या आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. आकृत्या पूर्ण करा म्हटला असा प्रश्न प्रकार तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला याचप्रमाणे आकृती काढून त्यात व्यवस्थित रंगवून मग हा प्रश्न पूर्ण करायचा असतो. हा प्रश्न बघा आता. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. झाडाची पालवी, फुलाची पाकळी, तांबडं कुंदन, हाडाचं चंदन, बोलकी चिमणी, हिरवं गोंदण याप्रमाणे कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न दुसरा, लेख घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. लेख घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. जेव्हा लेख घरात असते तेव्हा कोणते फायदे जाणवतात ते बघूया. मन प्रसन्न राहते, घर हसते, समई पेटते, बोलके घर असते याप्रमाणे. हृदयाची काळजी मिटते, सकाळची आशा असते त्याप्रमाणे लेकीची आशा असते. पुढचा प्रश्न तिसरा, तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते ते थोडक्यात सांगा. ज्याप्रमाणे कवयित्रीने या ठिकाणी लेकीचे महत्त्व व घरात नसताना काय वाटते ते सांगितलेले आहे त्याप्रमाणेच ह्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचे आहे. आपल्या स्वतःच्या ताईबद्दल या ठिकाणी आपण या प्रश्नामध्ये लिहिणार आहोत. बघा उत्तर, लाडकी ताई म्हणजे घरातील मुलगी घरात असली तर बघा ती आईबाबांची काळजी घेत असते, घराची स्वच्छता राखत असते, सर्वांशी बोलत असते, हसून खेळून
बडबड करत असते. या सर्व गोष्टी व सकाळी देवपूजा, घराची स्वच्छता, साफसफाई, झाडझूड या सर्व गोष्टी ताई करत असते. रोज नित्यनियमाने या सर्व गोष्टी घरात होत असतात. परंतु जेव्हा ताई नसते तेव्हा घर अशांत वाटते. घरामध्ये सौंदर्य राहत नाही. मनाला उदासी होते. रोज समय पेटत नाही. काळजी वाटू लागते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.